मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलं असणार. आई शपथ सांगतो काय चकाचक लागले पो यार. तुम्ही करून बघाच, मी पण करणार आहे आता. ओके, आता आपला पुढचा काय पदार्थ? केळाचा हलवा. केळ्याचा हलवा. बरं मला सांगतोस काय काय? पिकलेली केळी हवी, ओला नारळ, साखर, तूप, साजूक तूप, चारोळ्या, ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर. ओके मंडळी, आमच्या गप्पाटप्पा अशा चालू राहणं, पण खाड्या पिण्याची सोय काहीतरी व्हायला पाहिजे. आपण काहीतरी गोड पदार्थ बनवतो. काय नाव म्हणास तू याचं? केळाचा हलवा. केळ्याचा हलवा आपण बनवतोय. साहित्य बघितलेलं त्या कृतीकडे जातोय, पण आम्ही ते फ्राईंग पॅन तापत ठेवलेलं आहे. तेल घालायचं राहिलंय, मुळात तेल घालायचंच नाही त्यात, पण तो तापायचा आहे ना. या विश्रांतीच्या काळात आम्ही केळं जरा कुस्करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात थोडं दूध घालायचं, साखर घालायची आणि गरम गरम पोळी आणि शिकरण खाऊन टाकायचं. ओके ठीक आहे, आम्ही केळं कुस्करून घेतलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आपण हा पॅन तापवत ठेवलेला होता, याच्यात आपण आता तूप घालूया. ओके व्यवस्थित घालूयात आपण. बस. आता हे वितळलं की ह्याच्यावरती साखर आणि नारळ. किती बघ. तो पूर्ण झाला. आता हे आपण परतूयात थोडं. ती साखर थोड्या वेळाने कॅरमलाइज व्हायला लागते, त्याला ब्राउनिश टिंज आली. ओके की मग त्यात आपण वेलची पूड घालूया. हळूहळू साखर विघळते. त्याला एक ब्राऊन शेड आली की तो खमंगपणा जो त्या हलव्यासाठी रिक्वायर्ड तो येईल. तर आता हे झालंय ब्राऊन. याच्यात आपण आधी वेलची पूड टाकूयात आणि आता ते केळं. वा. आता हे थोड्या वेळाने केळं पण असं थोडंसं ब्राउनिश व्हायला लागतं. ते झालं की आपण बाउलमध्ये, सर्विंग बाउलमध्ये काढूया. तर आपण थोडंसं ते चारोळ्या आणि ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडे इथे घालूयात, थोडे गार्निशिंग. थोडा वास लागेल. हां, वास लागेल. हे एवढं सर्विंग प्लेटमध्ये काढायचं की खायला सुरुवात. लिहून घ्या, सुरुवात करायला यायला. साहित्य आणि कृती. केळ्याचा हलवा बनवण्याकरता लागणारं साहित्य: 4 केळी, किसलेलं ओलं खोबरं, साखर, साजूक तूप, चारोळ्या, ड्रायफ्रुटचे काप आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये केळी कुस्करून घ्यावीत. फ्राईंग पॅन मध्ये 1 चमचा तूप वितळून त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर आणि खवलेलं ओलं खोबरं घालून तांबूस होईपर्यंत परतून घ्यावं. ओलं खोबरं परतल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड, कुस्करलेली केळी घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं आणि ही डिश सर्व्ह करावी.